नाश्ता संपूर्ण समाप्त झाला. जा आपण मैदानाच्या चौपेर राहा. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन संघाचा घमासान युद्ध. बक्षीस पात्रतेसाठी ही फार महत्वाची लढत आहे. चला क्षेत्रक्षण आपण लगेच सजवायचा. सलामीची जोडी जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. अंतिम लढत आजच्या या दिवसातील जबरदस्त आपल्याला या स्पर्धेमध्ये रंगत पाहायला मिळाली. आणि मी सदस्य संपूर्ण आयोजन कमिटीचं आभार व्यक्त करतोय की ज्याने हा जबरदस्त आयोजन केलाय, सजवलं. आपण पाहू शकाल मैदानाच्या झोपेवर पुन्हा भव्यचं वातावरण. मलंगडच्या पायथ्याशी रम्य असलेला हा क्रीडांगण, छत्रपती क्रीडांगण. त्यानंतर आपण जरा समोरच आपली नजर गेली तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजींच्या प्रतिमेचं ध्वज आपण पाहू शकता, भगवा ध्वज. आणि त्यानंतर आपण पाहू शकाल 3 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जातं. कोणत्याही संघावरती अन्याय हवा नाही, त्यासाठी ही फार तीक्ष्ण आमचे पंच सुद्धा ब्रह्माची भूमिका अदा करताना पाहतोय. चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा. बघा आमच्या आयोजन कमिटीला अजून काही फार गोष्टी मात्र इथे आपल्याला चर्चा करायची आहेत. त्यासाठी मात्र ज्या दिलेल्या कालावधीमध्ये आपल्याला आजचा दिवस समाप्त करायचा आहे. चला लवकर सामना सुरू करायचा आहे, कारण आज प्रथम दिवस होता. त्यामुळे मात्र आयोजन कमिटीने सुद्धा तुम्हाला वेळ दिली होती, परंतु आता लवकरात लवकर सामना सुरू करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गोवे टीमकडनं पाहू शकाल. अर्षद इलेव्हन गोवे संघ सध्या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्यांची उतरली आहे. सामना स्टार्ट होणार. खरोखरच मी कौतुक करेल आज आमच्या पंचांच्या भूमिकेमध्ये. स्वर्गादेश सर आपण पाहू शकता, त्यांच्या सोबतीला तर मॅच स्टार्ट होतोय. पंचांकडनं ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. पहिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. चौकार. 4 धावा. सुरुवात चांगली होती. ज्याप्रमाणे फलंदाज लेफ्ट हँडर आहे, त्याचा स्थान होता असं वाटलं की रिव्हर्स प्रहार केलं की काय. त्या पद्धतीने फुटवर्क त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. ऑन साइडला चोख प्रत्युत्तर. टिट फॉर टॅट. इटका जबाब पत्थर से अशा पद्धतीचा चेंडू फेकलाय. सुरेख लाईनवरती हा चेंडू फेकताना पाहायला आपण. पहिल्याच बॉलवरती चौकार होता, त्यानंतरचा हा चेंडू डॉट फेकलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पोहोचतो की काय, त्याच्या आवाकाच्या बाहेर होता आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे डिफाईन लेग क्षेत्रामधून येतो. हा दुसरा चौकार. 4 धावा. जबरदस्त इथे सुरुवात होता.
वेल बिगिनिंग दिस हॅव डन. सुरुवात आपली चांगली असेल तर निश्चितच अंतसुद्धा चांगला असतोय. त्याच पद्धतीचा क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळाला. दोन चौकाराच्या साहाय्याने मैदानाच्या आतमध्ये सध्या फलंदाजी करताना पाहतोय आपण आकाशला. हाही चेंडू सुरेखा. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्याच्यानंतरचा येणारा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती चौकार आणि ह्या चेंडूवरती येतोय डॉट. सुरेख गोलंदाजीचं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 4 चेंडूवरती 8 धावा. 2 चौकाराच्या साइडने सध्या फलंदाजी करताना पाहतोय आपण. हा ब्लॉकरचा चेंडू होता, सन्मान दिला. लालचंद तिथं आहे तोपर्यंत चेंडूला उचलेल. सिंगल फक्त. तर सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती आपण पाहतोय सध्याची स्थिती. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहिलं रोहित पाटीलचं हा पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. रोहितने आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली आहे. जरी त्याला 2 चौकार लगावले तरी सुद्धा डॉट चेंडू फेकण्याची क्षमता त्याच्या गोलंदाजीवरती आहे. चांगली लेन, त्यानंतर बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला त्याच्या गोलंदाजीवरती. आता मात्र पाहू शकाल ऑफसाईडच्या दरम्यान पुन्हा बॅक केला. पॉईंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑफला क्षेत्रीशी पाहतोय. हा चेंडू मात्र पाहू शकता आपण भन्नाट वेगाने स्वार असलेला चेंडू बॉडीला ब्रश होऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू. षटक समाप्त. पॉवर प्लेचं धावा खर्च केल्या 9. तर निश्चितच महेशजी म्हात्रे यांचं आगमन होते. आपण व्यासपीठावरती त्यांचं स्वागत करूया. भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. धावफलकावरती धावसंख्या 9 धावा. अंतिम लढत आपण पाहू शकाल. एडव्होकेट पक्ष गोवे ही लढत आपण पाहायला मिळतोय. एडव्होकेट संघाचा चांगला परफॉर्मर पाहायला मिळाला. त्यांच्या सोबतीला आपण पाहिलं 2 सामने अगोदरच जिंकून क्वार्टर फायनलमध्ये क्वालिफाय करणारा संघ पाहायला मिळाला गोवे संघ. या दोन्ही संघाने आज चांगला क्रिकेट दाखवलं. त्यामुळे आज हे 2 संघ आपल्याला क्वार्टर फायनलची लढत बघा. चमचमच्या ट्रॉफ्या आणि या स्पर्धेचं आकर्षण मालिकावीरासाठी बाईक असेल आणि त्यासाठी बघा ही लढत फार महत्त्वाची आहे. बक्षीस पात्रतेसाठी असणं फार गरजेचं आहे. त्यासाठी ही लढत फार महत्त्वाची. दोन्ही संघ ही लढत जिंकण्याचा प्रयत्न करतील. कारण ज्या दोन्ही संघाने 2-2 मॅचेस जिंकल्यात ना, आता त्या 2 संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळतं. 9 धावा आल्यात गोलंदाजीसाठी भूषण. भूषणचा हा चेंडू यॉर्क लेनचा होता, पुलर लेनचा चेंडू. फक्त सन्मान देण्याऐवजी दुसरं काही बाकी नव्हतं या चेंडूवरती. फलंदाज आकाश. सिंगल येते. सिंगलने धावफलकावरती धावसंख्या डबल डिजिटमध्ये 1-0 आपण पाहू शकता. 7 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 10 धावा धावफलकावरती. स्टार्टर चांगली दिली होती, चौकारीने सुरुवात केली होती, त्यानंतर कमबॅक केला गोलंदाजाने. आणि आता भूषण त्याच पद्धतीने गोलंदाजी विकुल क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून भूषणला गोलंदाजी करायची आहे. वाईड ईस्ट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेफ्ट, डीप कव्हर असे 5 क्षेत्ररक्षक आपल्या सीमारेषेला लगेच पाहायला मिळतात. दरम्यानचा हा चेंडू फुल टॉस आहे. व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही आहे, त्यामुळे मात्र गॅप सुद्धा शोधू शकला नाही आहे. सिंगल येते. सिंगलनुसार धावफलकावरती धावसंख्या 11 वरती पोहोचतोय संघ. सिंगल डबलला प्राधान्य देणं फार गरजेचं आहे. सिंगल डबल पाहायला मिळतंय. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धावसंख्या 11. षटक क्रमांक 2 सुरू आहे. भूषण आपण पाहतो मलंग एनकडनं तो मारा करतो सध्या.
इथे मात्र पूल खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवरती आला नाही या ज्याप्रमाणे बघा थोडं स्वतःवरती नाराजी व्यक्त करतोय फलंदाज आकाश, कारण त्याला खेळायचं होतं मिड विकेटला, चेंडू गेला लॉंगॉनला, त्यामुळे ज्याप्रमाणे क्षेत्र निवडलं होतं मिड विकेटचं तिथे गेलं नाही या, कारण नेमकं कारण अतिरिक्त बाउन्स आपण पाहू शकाल ह्या चेंडूवरती. सिंगल येते, सिंगलने धावफलकावरती धावसंख्या जोडतोय 12 या आकड्यावरती. बघा शांत ठेवल्या, क्लायमॅक्स बदलतोय, त्याबरोबर आपण मॅचची सिच्युएशन सुद्धा बदलताना पाहतोय. 2 चौकार आले होते, त्यानंतरचा केलेला हेडवुडने संघाने कमबॅक. पुन्हा एकदा बाउन्स होता पण पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर, मिड विकेटच्या डोक्यावरनं येतो हा भारतीय जनता पार्टी षटकार, साधावा. पूलचा हा लाजवाब फडका, जबरदस्त टेलिग्राफ आपण पाहू शकता कशा पद्धतीने चेंडू खेळला आणि ज्या पद्धतीने चेंडूवरच्या मिडपर्यंत गेला अगोदर आणि त्याला फाटवलं मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी. असे फटके आपण टेनिस बॉलमध्ये बऱ्याचदा पाहतोय. सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल केतन म्हात्रेला पूलचा फटका खूप सुरेख खेळतो, त्यानंतर कव्हरला त्याचा आवडता शॉट सिलेक्शन आहे. दरम्यानचा हा चेंडू एज होती लॉंग लेग मधून, चेंडू सीमा पार, येतो हा चौकार. वरती झाल्यात, हात कोळण्याचा प्रयत्न आणि हात कोळण्यासाठी थोडंसं प्रवृत्ती केलं होता, चेंडूला थोडीशी हवा दिली होती. हा चेंडू जबरदस्त, परंतु लेंथ थोडीशी चुकीची होती, त्यामुळे पंचांकडे इशारा होता वाईट बॉल. अवांतर धाव धावफलकावरती 23 या आकड्यावरती पोहोचतोय. आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे देवा इथे उपस्थित आहेत. 23 धावा झाल्यात धावफलकावरती, गोलंदाज तयार. आताचा चेंडू मात्र पंचांनी दंडित केला हा भीमर आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे, येतोय हा चौकार, 4 धावा. नेक्स्ट बॉल मात्र निश्चित फ्री हिट असेल. जी मेहनत केली होती थोडीशी गमवताना पाहतोय, चांगल्या स्थितीमध्ये आता संघ येताना पाहतो आपण. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या झाली आहे आणि याचं श्रेय देईल मी अर्थात सुमितला, ज्याने 5 चेंडूवरती 15 धावांची 20 स्फोटक फलंदाजी साकारली आहे. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या सुरू आहे. अजून एक मोठा स्ट्रोक पाठवला सीमारेषेच्या बाहेर, येतो हा षटकार. या षटकामधील दुसरा षटकार बसलाय गोलंदाजाला, बिग हिट. धाबांचं षटक पाहायला मिळतं, 25 धाबांचं षटक आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या 34. धावफलकावरती धावसंख्या 34, 17ची सरासरी गाठताना पाहतोय. खूप महागडे षटक पाहायला मिळालं भूषणचं. भूषणने अगोदरचे 3 चेंडू चांगले फेकले होते,
मात्र भीमूर सुद्धा एका चेंडूवरती आपल्याला 11 धावा पाहायला मिळाला. ही खराब गोलंदाजी आहे. 34 धावा ठोकल्यात 2 षटकामध्ये. गोलंदाजासाठी आपण पाहू शकाल लालचंद्र या गोलंदाजाचा वापर करताना पाहतोय. नेहमीच यशस्वीरित्या गोलंदाजी त्याने या स्पर्धेमध्ये केली आहे. पण आजच्या अंतिम सामन्यामध्ये लालचंद्र कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. जबरदस्त पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली. तर किरण मात्र आपल्याला चेंडू सापडत नसेल तर आपण या सुरुवात चांगली झाली आहे. लालचंद्र अगोदर म्हटलं की 2 सामन्यामध्ये त्याने यशस्वीरित्या गोलंदाजी केली आहे आणि तशाच पद्धतीने आता गोलंदाजी करताना पाहतोय. डॉट चेंडूची समाप्ती. हा षटक फार निर्णायक आहे. या षटकामध्ये जर लालचंद्रने कमबॅक करून दिला तर निश्चितच कमबॅक करू शकतोय संघ. गोलंदाज तयार. पुलचा फटका केलायचा. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. इथे मात्र फटका कमकुवत होता. इट इज आउट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. आकाशला मैदान सोडावं लागेल. 8 चेंडूवरती 11 धावांचं योगदान देऊन आकाश हा माघारी परततोय. फलंदाज बाद. चौ महत्वाचा. पहिलाच बॉल खेळत असताना चेंडूला फक्त दिशा दिली. कव्हरला सिंगल येते. सिंगलच्या नुसार धावफलकावरती धाव संख्या 35 या आकड्यावरती पोहोचतोय. 35. काय कमबॅक केलाय. जबरदस्त कमबॅक आपण पाहू शकाल. लालचंद्र विकेट सुद्धा कॅरी केली. अनुभव काय असतं ते मैदानाच्या आतमध्ये सिद्ध केला. नेहमीच क्रिकेट अनुभवाच्या माध्यमातून खेळला जातोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स लगाता आबाद नाही तो बर्बाद आणि ते दृश्य पाहायला मिळतं. डॉट चेंडूची समाप्ती. धावफलकावरती धावसंख्या 35. 35 धावा झाल्यात. 4 चेंडू फेकल्यात. 1च धाव खर्च केल्या. लालचंद जबरदस्त गोलंदाजी करतोय. आता सुद्धा सुरेख चेंडू होता लालचंदकडनं. काय गोलंदाजीचा स्पेल फेकला गेला. 5 चेंडू 1 धाव खर्च आणि 1 फलंदाज बाद आहे. कमबॅक गोलंदाजी. कसं कमबॅक करून द्यावं त्यासाठी आपण पाहू शकाल लालचंदकडे पाहिलं जाईल. यशस्वीरित्या गोलंदाजी. 35 धावा झाल्यात. अंतिम चेंडू शेष. लालचंद्र पुन्हा एकदा तयार. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूवरती अगोदर थांबला त्यानंतर गेला आणि त्यामुळे हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. चौकार. 4. त्वरित लावून घ्या. 39 धावा. वारंवार आपण मीटिंग करू नका कारण बघा संध्याकाळचा क्लायमॅक्ट होतोय.
39 धावा 13ची सरासरी गाठताना पाहिली आपण. बॅटिंग करत असताना काय गोलंदाजीचा उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पेश केला. क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे थोडीशी चुकी आपण पाहू शकाल. अगोदर तो चेंडूला येण्यासाठी थांबला आणि थांबला तर थांबलाच. चेंडू सीमा पार चौकार. 39 धावा. उद्याच्या दिवसामध्ये प्रथमच सामना आपल्याला पाहायला मिळेल. देवेन शिलवान जर्मन चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला पाहायला मिळेल गावदेवी अंतरली. या दोन संघामध्ये लढत 8:30 वाजता रिपोर्ट करायचा आहे दोन्ही संघांना. या मॅचसाठी क्राऊड खूप येणार यात शंका नसेल. पुलचा फटका परंतु तिथे क्षेत्ररक्षक तिसऱ्या अटेम्प्टमध्ये चेल टिपला. अर्थात रोहित होते तिथे, धीरज होता, त्यामुळे हा कॅच संपादित करताना पाहिला आपण. वेल जज कॅच, फलंदाज बाद, बिग विकेट. विकेट नंबर 2 डाऊन. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये मिळाला गेला. आपण पाहू शकाल हर्षद 11 गोबे या टीमला जी स्थिती होती गोबे संघाची ना, खरोखरच 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 या धावांवरती होती आणि लालचंदचं षटक खूप किफायती होता. प्रदीप गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक सुरू करतोय. अजून एक मोठा स्ट्रोक केल्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचणार की नाही. नो मॅच लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होता तोपर्यंत सिंगल, फक्त सिंगलने धावफलकावरती धावसंख्या 40 या आकड्यावरती. फायटिंग टोटल तर उभारल्या पायाचा. अजून काही मोठे फटके 50 पर्यंत जर संघ पोहोचला तर एक मानसिक दर्पण असतो ना, तो मानसिक दर्पण हेडूटने संघापुढे येऊ शकतो. 4 चेंडू शिल्लक आहेत गोलंदाजीसाठी. प्रदीपला आपण पाहू शकता. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 41 धावांवरती पोहोचतोय. डेट ओव्हरचं षटक आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रदीप गोलंदाजी करतोय. हाय चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. थोडंसं गोलंदाजाला लेंथ सापडत नाही. या अगोदरचे 2 चेंडू चांगले रिलीज केले होते, चांगल्या टप्प्यावरती फेकले होता, परंतु यानंतरचे येणारे चेंडू थोडेसे दिशाही नाही आणि त्यामुळे पंचांनी त्यांना वाईट घोषित करताना पाहिला. हाही चेंडू खराब गोलंदाजी. 3 चेंडू खराब फेकल्यात. लाईन वरती येणं फार गरजेचं. स्मिथ ज्याने 2 षटकार 2 चौकारीच्या साहाय्याने आतापर्यंत त्याच्या बॅटमधून धावा आल्यात 25 आणि हाही चेंडू खराब फेकला जातो. गोलंदाजाला थोडीशी आपण बघू शकाल दुखापत झाली आहे आणि त्यामुळे व्यवस्थित चेंडू रिलीज करता येत नाही आहे. तरीसुद्धा त्याच्यावरती भरोसा ठेवला आहे संघाने. असं असेल तर निश्चितच थोडंसं महागडं ठरू शकतो टीमसाठी. त्यांना सुद्धा डाव किंवा महत्त्वाची लढत आहे. बक्षीस पात्रतेसाठी ही लढत फार महत्त्वाची आहे. त्यामुळे वारंवार त्या खेळाडूला मोटिवेट केलं जातं. आत्ताचा चेंडू सुरेख आहे. कमबॅक केला बघा. वारंवार चेंडू रिलीज केल्यानंतर आपल्या हाताकडे बघितलं जातोय. त्यामुळे असं वाटतं की या गोलंदाजा कदाचित तो इंजिर्ड असू शकतो, परंतु महत्त्वाची मॅच आहे तरीसुद्धा तो दुखापती बाजूला विसरून गोलंदाजी करतो टीमसाठी. थोडासा आध्या पिचवरती चेंडू आपटला गेला होता, व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही आणि दुसरी धाव पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या जातात.
धापलकावरती धावसंख्या 46 या आकड्यावरती पोहोचतोय संघ. 2 चेंडू शिल्लक आहेत अंतिम. आतापर्यंत 4 चेंडू वाईट फेकल्यात. हा चेंडू सूर्य का जबरदस्त चेंडू पडल्यानंतर थोडस डीप राहतोय. अंतिम चेंडू वरती पाठवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतो. हा षटकार. धापलकावरती धावसंख्या 52 आणि 53 धावांचं लक्ष. डीजे चोवीस चेंडू मागे 5. काय घडणार काय बिघडणार या सामन्यामध्ये बघा. दोन्ही संघाचे स्वप्न असतील ही चमचमती ट्रॉफी पर्यंत जाण्याची, परंतु एकाच संघाचं स्वप्न पूर्ण होईल आणि तो संघ कोणता असेल? हेडवुडनी संघ की गोवे संघ? दोन्ही संघाला आमच्या आयोजन कमिटीकडनं आमचे योगेश दादा असतील, राजेश असतील, त्यानंतर आमचे संपूर्ण देवेन 11 जाणमन कमिटीच्या माध्यमातून शुभेच्छा.
तर मॅच स्टार्ट होता क्वार्टर फायनलची ही लढत. गोलंदाजसाठी नीरजला आपण पाहतोय पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळताना. निश्चित उद्या खूप इतिहासाची पाने पलटली जातील कारण चिंचवली संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. देवेन 11 जय हनुमान क्रिकेट संघ चिंचवली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना अंतरले संघाला सारे 8 वाजता या दोन्ही संघांना रिपोर्ट करायचा आहे. परंतु तत्पूर्वी तेवढ्याच महत्त्वाची मॅच आजच्या दिवसातील अंतिम लढत दोन्ही संघांना आमच्या आयोजन कमिटीकडनं शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट या ग्राउंडमध्ये घडावा त्यासाठी या दोन्ही संघांना आमच्या कमिटीकडनं शुभेच्छा. पहिलाच बॉल खेळण्यासाठी तयार आहे गोलंदाज प्रदीपच्या बॅटमधून. इनफॉर्म फलंदाज आहे त्यामुळे त्याच्यावरती भरोसा ठेवला. प्रदीपला पाठवला. पहिल्याच बॉलवरती सिंगल येतोय. सिंगलच्या नुसार धावफलकाचा श्री गणेश होता अर्थात 53चं लक्ष होतं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली. आता ही 23 चेंडू मागे 52 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू पूल केलाय परंतु तिथे थोडस थांबलाय क्षेत्ररक्षक. सिंगल येते. दोन्ही गोलंदाजाने स्ट्राईक रोटेट केल्या आणि स्वतःचा अकाउंट ओपन करताना पाहिलं. पॉवर प्लेला मात्र दोन्ही फलंदाजाने अटॅक करणं फार गरजेचं आहे. दोन्ही फलंदाजापैकी एक फलंदाजाने चान्स घेणं फार गरजेचं आहे. 2 धावा आल्यात 2 चेंडूवरती. हा चेंडू सुरेख होता. जबरदस्त लाईन लेंथ. नीरजकडनं पाहू शकता आपण रिप्लायच्या माध्यमातून चेंडू थोडासा आतमध्ये वळण घेत आहे. लेट स्विंग. बघा ज्याप्रमाणे आपण सध्या IPL षटक पाहतोय त्याचप्रमाणे ज्या चेंडूवरती लेट स्विंग पाहायला मिळतो तसाच पाहायला मिळाला. परंतु इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचला नाही आहे तोपर्यंत सिंगल. 2 क्षेत्ररक्षकांना थोडंसं रेंजन आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या मोमेंटला पाहू शकता आपण 2 क्षेत्ररक्षक एकत्र. थोडीशी नशिबाची साथ असेल कारण जास्त दुखापत झाली नसेल या दोन्ही खेळाडूंना. इथे मात्र क्लीन बॉल्ट फलंदाज बाद लागतोय. हा पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम हेडूटने संघाला. चेंडूवरती फलंदाज बाद होता. देवा आपण पाहू शकता जर एक नजर फिरवली तर मैदानाच्या आपण पाहू शकाल सीमारेषेच्या अगदी लगत खुर्चीवरती बसलेला आपला उगवता सितारा बंटी पावशेला आपण पाहू शकता. उद्या मात्र 12 मध्ये त्याची निश्चितच निवड असेल. 11 मध्ये की 12 मध्ये हा मात्र प्रश्न पडला. माझ्या त्यांच्या टीमचे ऑनर सुद्धा आमच्या सोबत आहे राजेश म्हात्रे. धावफलकावरती धावसंख्या जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच फार महत्त्वाची आहे. फलंदाज बाद झाला. पहिला गडी इथे बाद होताना पाहतोय. 3 या आकड्यावरती गोलंदाज तयार. नीरजचा हा चेंडू अतिरिक्त बाउन्स पाहू शकता आपण. जबरदस्त बाउन्स. खूप चांगलं टेकअप. कॅरी सुद्धा खूप चांगले झाल्या पाहू शकता. आमचे MTC या वाहिनीच्या माध्यमातून रिप्लाय बघा किती भन्नाट वेगाने स्वार असलेला चेंडू. वॉट अ बॉल. जबरदस्त भन्नाट वेगाने आणि तेवढाच चांगला कॅरी. बघा सध्या आपण पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून सध्या किरण म्हात्रेला पाहू शकता. चॅटिंग किंग.
तर बंटीला असं जसं की सिंहासन मिळालंय. बघा उद्या गावाच्या समोर खेळायचा. 3 कॅमेऱ्याच्या सहाय्याने ही स्पर्धा कव्हर केली जातं आणि रोशनचे कॅमेरामॅन असे आहेत की आमच्या प्रत्येक खेळाडूवरती त्यांचे लक्ष आहे, आयोजकांकडे लक्ष आहे. तर प्लॅनिंग चालू आहे. बघा दोन्ही आमचे खेळाडू मैदानाच्या चोपेर आपण पाहता की लवकर लवकरच मॅचेस सुरू झाले पाहिजे, त्यासाठी ते चेंडूसुद्धा अडवण्यासाठी तयार आहेत. तर 3 धावा झाल्यात. पहिला गडी बाद होत आहे. तसंच श्यामजी कुंभारकर यांचा सुद्धा आगमन झाला आहे. या आपण सुद्धा ते सुद्धा उद्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला त्यांना सुद्धा पाहायला मिळेल. तो उद्याच्या दिवसामध्ये सामने खूप रंगत जम्मत आपल्याला पाहायला मिळेल आणि तेवढीच मोठी स्पर्धा सुद्धा. आताचा चेंडू मात्र इट इज अ वाईट, ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांकडनं इशारा येतो वाईट बॉल. 4 धावा. चला टीम मीटिंग नकोय, आपण त्वरित खेळायचा. 4 धावा झाल्यात गोलंदाजी करण्यासाठी. पाहतोय आपण विवेक. इथे फटका सुरेखा. या फटक्याची नितांत गरज असताना प्रदीपच्या बॅट मधून येतो हा जबराट फटका. षटकार. षटकाराच्या सहाय्याने दाबल कबड्डी धाव संख्या 10 या आकड्यावरती. थोडंसं खेळाडू इंजेड आहे, त्यामुळे आपण पाहू शकाल. फर्स्ट एड बॉक्स घेऊन आपण मैदानाच्या आतमध्ये आमचे आयोजन कमिटीचे मेंबर प्रल्हादजी म्हात्रे. षटकार येते. षटकाराने धाबल कबड्डी धाबा 10 स्वागत केला. वेलकम टू द ग्राउंड. गोलंदाज विवेकचं. त्रेपन्नचं लक्ष आहे. 17 मध्ये 43 धावा. आताचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर आहे, त्यामुळे पंचांकडनं इशारा येतो वाईट बॉल. अतिरिक्त प्रयास कदाचित गोलंदाजाकडनं होताना पाहतोय. अगदी मात्र जे वाईटच्या रडारमध्ये चेंडू फेकला गेला होता, त्यामुळे पंचांकडनं पुन्हा एकदा इशारा वाईट बॉल. 11 धावा. एक गडी बाद होते. बघा सरळ आपण स्क्रीन समोर. 11 धावा, एक गडी बाद, एक षटक संपला आणि एक चेंडू फेकला. 11ची सरासरी पाहायला मिळाली. जबरदस्त कॉम्बिनेशन. आताचा चेंडू मात्र डॉट चेंडू येतोय. सोळा चेंडूमध्ये 42 धावांची गरज आहे. बघा मॅच खूप कुशल मुवमेंटला. अस्तित्वाची लढत. फुलटोसचा चेंडू होता. आडव्या बॅटने मिडल केला. पहिल्या टप्प्यावरती चेंडू सीमा पार येतोय. हा चौकार प्रदीपच्या बॅट मधून.
काय फटका होता, एवढ्या ताकदीचा फटका होता बघा. आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या बॅनरच्या कटआउटला आपण पाहू शकाल, लीड करून चेंडू पाठीमागे गेला. एवढ्या ताकदीने हा शॉट सिलेक्शन प्रदीप केला गेला होता. अजून एक मोठा स्ट्रोक, गोल्डन विकेट असू शकतोय, परंतु नो मॅन्स लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होता. 2 धावा पूर्ण. थोडंसं लेझी क्रिकेट. प्रदीप जर थांबला तर सामन्याची काया पलट करू शकतोय. त्याच्याकडे जिद्द आहे आणि त्याच्याकडे ते स्ट्रोक आहेत. आपण पाहिलं होतं अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा सामना त्याने टीमला जिंकून दिला होता आणि आतासुद्धा त्याच्यावरती आशा पल्लवित आहेत. 14 मध्ये 36, 12 मध्ये 30 बनवल्या होत्या, 32 बनवल्या होत्या. हा चेंडू खराब आहे. तिसरा वाईट बॉल, या षटकातील तिसरा वाईट बॉल. ज्याप्रमाणे आपण पाहिलं मागच्या सत्रामध्ये प्रदीपने 4 चेंडू वाईट फेकले होते. मात्र त्याच्या बरोबरला खेळत असताना विवेकने आतापर्यंत प्रदीप गोलंदाजी करत असताना 3 वाईट फेकल्यात. आता त्याचं उत्तर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये देताना. आत्ताचा चेंडू मात्र नो बॉल. फील्ड सिलेक्शनच्या माध्यमातून नो आहे की नाही, तो पंच हा नो कशाचा आहे. तर 19 धावा झाल्यात. तर नेक्स्ट चेंडू फ्री हिट असेल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. फुलटॉसचा चेंडू आणि फुल टॉल वसूल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय. हा बिग षटकार. काय फटका होता. चेंडू थोडासा डीप होता तरी सुद्धा त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकार. या षटकामध्ये ज्याप्रमाणे आपण पाहिलं 25 धावांचे षटक फेकलं होतं भूषण कालनने आणि त्याचा प्रतिशोध घेताना पाहतोय विवेकच्या या षटकामध्ये. आतापर्यंत जबराट फलंदाजी केली आहे. धाबलकावरती धावसंख्या 25. 25 धावा झाल्यात. 13 मध्ये 28 धावांची गरज आहे. 13 चेंडूवरती 28 धावांची गरज आहे. 13 मध्ये 28 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. 22 धावा आतापर्यंत. हा चेंडू सूर्य काय कमबॅक गेलाय. जबरदस्त कमबॅक करताना पाहतोय आपण. डॉट चेंडूची समाप्ती. 12 मध्ये 28. 14शी सरासरी काढायच्या मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकायचा असेल तर. चला थोडंसं फास्ट केलं आपण. ड्रिंक्स ब्रेक होणार नाही. आपण लगेचच सामना खेळायचा आहे. बारा चेंडू 28 धावांची गरज. बरं सामन्याचा रिदम तोडू नका आपण. त्वरित गोवे संघाने क्षेत्ररक्षण लावूया. दोन्ही संघांना ही संध्या बघा सहजासह दोन्ही संघ सामना मला टीम मीटिंग नकोय. गोवे संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. जरा सहकार्य करा आपण. संध्याकाळचं क्लायमॅक्ट आहे त्यामुळे आपण सामना त्वरित चालू करा. येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज. सामना आता पाहू शकता 22 धावांचं षटक जसं आलं ना या सामन्यामध्ये कमबॅक आल्या. 25 झाल्यात. 12 मध्ये 28 बनवायच्यात. पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करावी लागेल कारण आपण पाहिलं 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज असताना सामना फिरवला होता. सामन्यामध्ये कमबॅक केलं होतं आपण पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या संघ सेकंड राऊंडमध्ये. परंतु त्याच क्रुशियल मुवमेंटला ही मॅच पाहतोय. 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. संध्याकाळचं क्लायमॅक्ट आहे परंतु त्यांच्याकडे ताकदवर फलंदाजा. गोवे संघ हा सामना जिंकणार की एडवटेज संघ हा सामना जिंकणार हा प्रश्न प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण देणारा हा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. भारतीय जनता पार्टी चषक आपण अनुभवता. स्पर्धेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये दोन्ही संघाची आता आपण पाहू शकाल जिद्द आणि चिकाटी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. दोन्ही संघ सामना सोडण्यासाठी तयार नाही आहे. पाहायचं आहे दोन्ही संघाचे अस्तित्व
मात्र या पणाला पाहायला मिळतो या मॅचमध्ये. गोलंदाज तयार. आताचा चेंडू सुरेख होता, पूर्णपणे लाईन मिस केली, परंतु इथे बघा चेंडू हातामधून निसटला तर आपण धाव घेऊ शकता. तर डायरेक्ट चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला तर आपण धाव घेऊ शकत नाही. या डॉट चेंडू. 25 झाल्यात. 11 मध्ये 28 धावांची गरज आहे. 11 मध्ये 28 धावांची गरज आहे. सामना कुठे होता आणि सामना कुठे आला. असं वाटलं की 3 धावांचं षटक फेकलं सामन्यामध्ये, पूर्णपणे गोवे संघ हा वर्चस्व गाजवत आहे, परंतु तसं घडलं नाही. या 22 धावांचं षटक पाहायला मिळालं. ऑन साइडला फटका प्रहार केला, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. नो मिस्टेक, वेल जज कॅच. दबावाखाली हा झेल पकडला जातोय, फलंदाज बाद होतोय. लागतो हा मोठा धक्का टीम हेडुटनेला. दहा चेंडू 28 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये खूप रंगत आहे, कारण मागच्या मॅचमध्ये मॅच फिरवण्याची क्षमता प्रदीपकडे आहे, परंतु प्रदीपला थोडंसं आपण पाहू शकाल स्ट्राईक बसून वंचित ठेवण्याची कामगिरी करताना पाहतो आपण गोवे या संघाला. जेवढं प्रदीपला स्ट्राईकपासून दूर ठेवण्याचं काम केलं ना, तर तेवढं मात्र महत्त्वाचं ठरेल गोवे या संघाला. स्ट्रॅटेजीने नेहमीच क्रिकेट खेळलं जातं आणि ती स्ट्रॅटेजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. धाबलकावरती धावसंख्या 25 झाल्यात. 10 चेंडू 28 धावांची गरज आहे. डावखुरी हाताचा फलंदाज, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय, धीरज पाटील. हे 4 चेंडू फार महत्त्वाचे आहेत. गोलंदाजी करणारा संघ गोवे या संघासाठी. पाहायचं नेक्स्ट बॉल. तयार आहे गोलंदाज. हा चेंडू थोडासा स्पिन होता, परंतु त्याला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. येतो हा दबाव खाली. महत्वाचा षटकार धीरज पाटीलच्या बॅटमधून. चेंडू आणि 22 धावा. दोन्ही संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. दोन्ही संघ सामना मात्र बॅलन्स ठेवण्यात यशस्वी ठरल्यात, कारण 9 मध्ये 22 हव्यात. जबरदस्त रफ अँड टफ लढत, काटेकी टक्कर. करूया मरूच्या स्थितीला आहेत. सामना जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार, सामना हरेल तो या स्पर्धेमधून बाहेर. अजून एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू मिडल झाला नाही. या चेंडू जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये, तोपर्यंत सिंगलने धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या 2 गडी गमवतात 32 आकड्यावरती. 8 मध्ये 21 आणि स्ट्राईक मिळाली. 4 चेंडू नंतर प्रदीपला. प्रदीपचा खेळ आजच्या संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगलं झाला. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला आहे. तो प्रदीप यावेळेस स्टॅकिंग एंडला. पाहायचं आहे या 2 चेंडूवरती जबाबदारी घेणार की काय, मोठा फटका खेळण्यासाठी जाणार की काय, हा प्रश्न असेल. विकेट सुद्धा महत्त्वाचा आहे. गोवे टीमला जर विकेट प्राप्त केला प्रदीपचा तर निश्चितच सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव करू शकतोय संघा गोवे. आताचा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेरच्या दिशेने वळण घेतोय. तेच बघा आपण रिप्लायच्या माध्यमातून पाहता. चेंडू होता ऑफ स्टंपला, थोडंसं वळण घेतोय आणि त्यामुळे फलंदाजाला व्यवस्थित चेंडू प्रहार करता आला नाही. या तेच रिप्ले पाहतो आपण. डॉट चेंडू 7 मध्ये 21. वॉट अ मॅच, जबरदस्त, वॉट अ फंटास्टिक मॅच मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र स्ट्रेट एंड जबरदस्त. अंतिम चेंडूवरती येतो चौकार, 4 धावा. जबरदस्त हा फटका केला आणि येणारे 6 चेंडू 17 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी हेडुटने संघाला.
क्वार्टर फायनल म्हटले की फार महत्त्वाची मॅच आहे. देवाच्या व्यतिरिक्त कोण ओळखू शकतो या क्वार्टर फायनलच्या मॅचला. कारण 6 चेंडूवरती 17 धावा अशा मॅचेस भरपूर आपण पाहिल्यात. पण 6 चेंडूवरती 17 धावा आपण पाहता या होऊ शकतात किंवा नाही सुद्धा. सामना जिंकेल कोण हा प्रश्न. एका बाजूला आपण हौशा गोवे संघ ज्याने सुरेखरित्या थांबवला हेडोटणे संघाला आणि हेडोटणे संघ हा संघर्ष करतच राहिला आणि त्यामुळे 6 चेंडूवरती 17 धावांची गरज आहे. यस निश्चितच बंटी शिवाजी आता मात्र ते चेहरे दिसतात थोडीशी प्लॅनिंग. कारण उद्या मॉर्निंगला त्यांचा 8:30 वाजता सामना आहे. माझं काही नाही आहे. आमच्यापर्यंत जे अपडेट येते तुमचे ऑनर राजेशजी म्हात्रे यांच्याकडनं. त्यानंतर आमचे प्रदीप म्हात्रे सुंदर बैलाचे मालक बघा सामना एन्जॉय करतात. सामना झाल्याच्या नंतर लगेच आपण झाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. तर जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच खूप महत्वाची आहे. जबराट हा चेंडू फेकला लेग बायच्या स्वरूपाने 1 धाव. परंतु महत्वाची बाब ज्या फलंदाजाला स्ट्रायकिंग एंडला आणायचं होतं तो फलंदाज येतो स्ट्रायकिंग एंडला अर्थात प्रदीप नावाचं वादळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. कधीही या वादळामध्ये सामना हरू शकतो अजित गोवे संघ. तर या प्रदीपचं विकेट कॅरी केलं ना तर या सामन्यामध्ये गोवे संघ हा निश्चितच विजय संपादन करू शकतो. अर्थात दोन्ही संघाला ही संधी आहे. कारण दोन्ही संघांवरती प्रेशर आहे. प्रेशर ऑफ द बॉलर आणि प्रेशर ऑफ द बॅटर. फक्त पाहायचं आहे कोणता संघ हा प्रेशर चांगल्या पद्धतीने हँडल करेल. कारण 5 चेंडूवरती 16 धावा 2 मोठे फटके सामना जिंकून देऊ शकतो हेडोटणे संघाला आणि 2 डाट चेंडू गोवे संघाला सामना देऊ. थोडासा फास्ट केला सामन्याचा रिदम तोडू नका. गोवे संघ आपण खूप वेळ घेता. प्लीज आपल्या टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय थोडंसं सहकार्य करा. भरपूर वेळ झाली. 8चा बॉल होता. 5 वाजता स्पर्धा प्रथम दिवस संपायला हवं होतं. तसं घडलं नाही आहे कारण सामने खूप क्लोज गेल्यात. आताचा चेंडू मात्र ऑफस्टम्पच्या बाहेर. मी अगोदरच म्हटलं होतं की दबाव खाली असेल गोलंदाज आणि तसंच घडला. दबाव दिसून आला. या चेंडूवरती पाहता आपण ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि नेहमीच ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केल्यावरती वाईटसुद्धा मिळू शकतो आणि तसंच पाहायला मिळालं. 5 चेंडू 15 धावांची गरज. जबरदस्त लढत. अतिशय चांगली लढत. प्रेक्षकांना पैसा वसूल सामना तुम्हाला पाहायला मिळतो. वारंवार प्रत्येक चेंडूवरती फिरवी चालू आहे सध्या गोवे टीमची. कारण गोवे संघाला माहीत आहे हा सामना जिंकला तर ट्रॉफीचा हकदार बनू शकतो. त्यासाठी ही लढत पाहतोय आपण. आताचा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव होणार की काय. यस या 2 धावा फार महत्त्वाच्या 2 धावा आहेत. थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळाला. छोटे छोटे मुवमेंट आहेत ना या मॅचमध्ये. रोशन फार महत्त्वाचा आहे. स्ट्राईकसुद्धा मिळाली आहे प्रदीपला ज्याने 2 षटकार 1 चौकार लगावला आणि 4 चेंडू त्याच्याकडे आहेत. 4 चेंडूवरती 13 धावा जर कुठल्या तर इतिहास मात्र पाहायला मिळेल. आज संपूर्ण दिवसामध्ये प्रदीपने आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला. दुसऱ्या बाजूला आपण पाहता गोलंदाजच्या जोरावरती अनुज असेल किंवा सर्व गोलंदाज गोवे या टीमच्या गोलंदाजाने अक्षरशः गोलंदाजांना दूर चारल्या. परंतु प्रदीप समोर खेळत असताना काय होणार. आत्ता सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सिंगल येत्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव येतो. अर्थात हा खराब क्रिकेट पाहायला मिळाला गोवे संघाकडनं. या छोट्या मुवमेंटवरती गोवे संघ हा सामना गमवू शकतो. कारण स्ट्राईक मिळाली आहे प्रदीपला आणि प्रदीप कधीही 2 षटकार पेश करू शकतो. त्याच्याकडे ताकद आहे. त्याने आतापर्यंत 2 षटकार पेश केल्यात 1 चौकार पेश केल्या आणि त्याला स्ट्राईक मिळाली. मात्र ही धोक्याची घंटा असू शकता. 3 मध्ये 11. बघा क्लायमॅक्स बदललात. आशा असतील पल्लवीत गोवे संघाच्या. करूया मरूच्या स्थितीमध्ये. अभी नाही तो कभी नाही. 3 मध्ये 11 सामना मध्ये हव्यात हेडोटणे या संघाला. इथे मात्र एज होती आणि इथे मात्र आपण पाहू शकता
सिंगल सिंगल सिंगलने मात्र बघा कॅचेस विन द मॅचेस, परंतु चेंडू अडवला, टीमसाठी धाबा रोखल्यात. परंतु त्यापेक्षा महत्त्वाचं होतं गोवे संघाला हा झेल पकडणं फार गरजेचं होता. सामना बंद झाला असता पण तसं घडलं नाही. या 2 मध्ये 10, एकाच चौकार एकाच षटकार जर पेश केला तर सामन्यामध्ये मजा येऊ शकतो. आता महत्त्वाचे 2 चेंडू असतील, 1 षटकार आणि 1 चौकार. बघा गोवे संघाचे जे समर्थक आतापर्यंत थोडंसं शांत होते, परंतु जसं सिंगल आला ना त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं पाहू शकाल स्मित असेल, कारण येणारे 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. 2 चेंडू दोन मध्ये 10. अतिरिक्त बॉम्ब्स आपण पाहतोय आणि पंचांकडनं इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त बॉम्ब्स होता आणि त्यामुळे पंचांकडनं इशारा व्हाईटचा. रिप्लायच्या माध्यमातून पाहू शकता खूपच बॉम्ब्स होता या चेंडूवरती. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे आपल्याला 1 षटकार आणि 1 चौकार प्रहार करावाच लागेल, अन्यथा सामना जिंकता येणार नाही. या दोन्ही संघांना शुभेच्छा. 2 चेंडू 9 धावांची गरज. हा चेंडू फार महत्त्वाचा. बघा दबाव दबाव दोन्ही टीमवरती दबाव आहे. सामना जिंकला तर ट्रॉफीचा हकदार, सामना जर गमावला तर या स्पर्धेमधून बाहेर. बघा जर हा सामना जिंकून दिला अर्थात धीरज पाटीलने तो खूप अजूनही मात्र व्हाईट बॉल. काय खराब गोलंदाजी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. सलगचे 2 चेंडू वाईट फेकले गेल्यात. 8 धावांची गरज आहे. 2 चेंडू वरती 8 धावांची गरज आहे. 2 मात्र पाहू शकता 2 चौकाराने सामना जिंकू शकतो. गोलंदाज परत दबावाखाली वावरताना पाहतोय, परंतु धीरज पाटील स्ट्रायकिंग एंडला. हा चेंडू मात्र 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल की काय, आणि दुसरी धाव घेताना येते फलंदाज होतोय बाद. धीरज पाटीलची गोल्डन विकेट कॅरी. चमत्कारच हा सामना जिंकून देऊ शकतो, कारण 1 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे. 1 चेंडू 7 धावा. आजचा पहिला दिवस खूप एन्जॉय केला. आमच्या प्रेक्षकांचं मी आभार व्यक्त करतोय, मान्यवरांचं आणि संपूर्ण देवेन 11 चॅनवन क्रिकेट संघ चिंचोली या खेळाडूंचा आभार ज्याने या स्पर्धेसाठी साथ दिली. त्यानंतर आमचे खेळाडू असतील त्यांचा आभार. परंतु सामना जर वाईट चेंडू आला किंवा एखादा अतिरिक्त चेंडू आला तर सामन्यामध्ये पुन्हा एकदा हेडवूड निसंग येऊ शकतो. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो. तर चमत्कार आम्ही बऱ्याचदा पाहिलात. एका चेंडूवरती 9 धावा आल्यात, एका चेंडूवरती 8 धावा सुद्धा आल्यात, परंतु एका चेंडूवरती 7 धावा येतील का. वारंवार फील्ड सिलेक्शन मध्ये थोडंसं चेंज आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू आणि 7 धावा. गोलंदाज तयार आहे. पाहायचंय या चेंडूवरती काय घडणार. वारंवार थोडंसं अडथळा निर्माण होतोय गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाला. गोवे संघ 1 पाऊल पुढे टाकणार की काय या चेंडू मागे. आताचा चेंडू खराब आहे, डोक्यावरती हात आणि 1 चेंडू 7 धावांची गरज आहे. ही गोल्डन चान्स मात्र येताना पाहतोय. परेश मी आताच म्हटलं होतं की हा सामना काही होऊ शकतोय, कारण दबाव खाली गोलंदाज आहे, परंतु त्याला चेंडू फक्त रिलीज करायचं होतं, तसं न होता चेंडू फेकला वाईट आणि आता 1 चेंडू 6 धावांची गरज. साहिल ठाकूर
ज्याने पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहता एडुटने संघाला संधी असेल, एक चेंडू 6 धावांची गरज आहे. बघा आशा पल्लवित झाल्यात, परंतु षटकार जर प्रहार केला तर मात्र या संपूर्ण सीझनवर या खेळाडूचं नाव राहील. एक चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. काय अंतिम सामना घडला. भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये कोण अस्तित्व टिकून ठेवणार आणि कोण मात्र. बघा टाइम थोडंसं अलर्ट असेल. गोवे संघ एक चेंडू 6 धावांची गरज आहे. फायचा सामना जिंकणार की काय, जे मात्र संधी मिळाली आहे. इथे मात्र चेंडू सीमा पार. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ मॅच. तर हिचीच राजेश म्हात्रे यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि ज्याने या संघाला पुरस्कृत केले आहेत, अर्थात आपण पाहू शकाल साहिल ठाकूर यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. तर निश्चितच आमचे बाचे सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यस नो डाऊट. मॅन ऑफ द मॅच कोण असेल तुम्हीच सांगा. तर या सार्थक मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेण्यासाठी आणि सार्थक साठी जरा जोरदार टाळ्या होत्या. कॅप्टननी सुद्धा यायचं. कॅप्टन रोहित आपण या. रोहित लालचंदला सुद्धा मी इन्व्हाइट करतो. तर सार्थकला निश्चितच वेल डन. अप्रतिम खेळ साकारला. सार्थकशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि त्यानंतर लालचंदशी सुद्धा, कारण भारतीय जनता पार्टी चषक काय फील करतोय. एका चेंडूवरती 7 धावा आणि तुम्ही सामना जिंकून दिला. काय फील करतोय. काही नाही, थोडा प्रेशर होताच, पण टीमने खूप कॉन्फिडन्स दिलेला आणि प्रदीपदादांनी पण खूप कॉन्फिडन्स दिलेला नॉन स्ट्राईकवरून आणि टीम पण पूर्ण वाईट आल्यानंतर खूप कॉन्फिडेंट होती. तुमचा संघ आज चांगला खेळला आहे, कारण आपण पाहू शकता की रोहित असतील गोलंदाजी करताना, प्रदीप असतील, प्रदीपने अगोदर सामना तुमच्या बाजूने घेतला. प्रदीप आणि संपूर्ण टीमबद्दल काय म्हणशील. काय नाही, आमची टीम चांगली खेळते. आणि 2-3 मॅचेस असे झाले, टुर्नामेंट असे झाले की आम्ही सेमीफायनलच्या मॅचमध्ये बाहेर होत होतो, पण ही मॅच जिंकणं आम्हाला आवश्यक होती आणि आम्ही जिंकलो. तर वेल डन, गुड जॉब, कॉंग्रॅच्युलेशन. तर प्रथम याच आहे 1000 रुपयाचं कॅश प्राईज सुद्धा आहे. त्यांचे पुरस्कृत ज्याने संघ केला आमचे बाचे सुद्धा आहेत, त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. वेल डन. तर त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन. आपला संघ भारतीय जनता पार्टी या विभागातील सर्वात अभिमानाची स्पर्धा आपण पाहता. एक चेंडू 7 धावा आणि तुमचा संघ, मी आताच रोहितशी चर्चा केली की आम्ही क्वार्टर फायनलला वारंवार पराभूत होतो, परंतु असं वाटलं होतं, थोडीशी फील आली होती की तुमचा संघ चांगला खेळतो त्यामुळे यश येणारच. एक चेंडू 7 धावा, थोडीशी लकसुद्धा होती. तर तुमच्या ऑल परफॉर्मरबद्दल काय म्हणशील. सर्वप्रथम तर माझ्या मी टीमचं आभार मानतो. चांगला खेळ चालू आहे. जवळ आहे ना, आम्ही 6-7 वेळा सेमीफायनलमधून प्रवास होतो. जशी ट्रॉफी आमच्या हाताला असे येते, पण ते हातातून हिसकावून जाते. पण प्रदीप आणि मी आणि रोहित कालच आम्ही चर्चा केलेली की या काय न होणार, या उद्याच्या म्हणजे आपल्या लॉस्टमध्ये आपण पोचायचंच कसं पण करून. पण ते आज आम्ही स्वप्न पूर्ण केलं, बरं वाटलं. पण आणि ते सार्थकची बद्दल बोलण्याचं झालं तर त्याने आताच्या वेळेला जे मोठे मोठे संघ आहेत, आता आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये खेळतो, जे आमच्या जे सर्व मोठे मोठे संघ येतात, 3 बॉलात 3 षटकार त्यांनी 2 वेळा मारले, ते पण चांगले गोलंदाज बरोबर. आणि त्याच्यावरती आम्हाला भरोसा होता की तो मारणार षटकार, कारण की तो यावर्षी चांगला खेळतो. आता नवीनच आहे, यावर्षीच आम्ही इन केलेलं आहे. आणि आमच्याकडे पोरं पण आता सध्या कमी आहेत. आता हे पोरं सगळं यंग पोरं आहेत, पण आता ही आम्ही 6-7 जणं सोडून, जे खेळाडू सोडून आहे ना, बाकी सर्व आम्ही ते खेळायला पण येत नाही मैदानावरती. पण जी आमच्या टीममध्ये खेळणारी पोरं आहेत,
पण ती आम्ही आवर्जून त्यांना बोलवतो की तुम्ही या खेळाला आमच्या टीम, आम्हाला तुमची गरज आहे, पण ते येत नाही. पण त्यांना बी मी सांगू इच्छितो की त्यांनी इथे यावं आमच्या संघामध्ये खेळायला, कारण की आम्हाला फिल्डिंगची जाम गरज आहे, म्हणजे भरपूरच गरज आहे. तर निश्चितच ही प्रतिक्रिया होती कॅप्टनची आणि सामना जिंकला. नशिबाची साथ सुद्धा होती, लकसुद्धा. तर क्रिकेट म्हटलं की लक असणं फार गरजेचं. तर टीमला कॉंग्रॅच्युलेशन, परंतु अंतिम दिवसामध्ये आपण वेळेवरती या आणि बक्षीस पात्रतेचा सामना हा जबरदस्त सामना जिंकला. परंतु उद्या येण्यासाठी विसरू नका. उद्या आपल्याला मलंगडाचा थरार पाहायला मिळेल आणि प्रथम सामना असेल आयोजक आणि त्यांच्या सोबतीला अर्थात अंतरली संघ. परंतु आजचा दिवस इथे समाप्त होतं. सर्वांचा आभार, कौतुक. व्यवस्थित घरी जा आणि आजचा दिवस इथे समाप्त होतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. चला चिंचोली संघ तुमचा टॅलेंट